के भूमि अभिलेख कार्यालय में कर्मचारी वर्ग की मनमानी के खिलाफ राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष शरद चंद्र पवार गढ़ का आंदोलन का इशारा। पूरी खबर कुछ इस प्रकार से। महाड़ के भूमि अभिलेख कार्यालय में कर्मचारी वर्ग की मनमानी और गरीब किसानों की हो रही लूट के खिलाफ भूमि अभिलेख कार्यालय महाड़ के 3 कर्मचारियों के ऊपर आंदोलन का इशारा दे दिया है। कर्मचारियों के नाम कुछ इस प्रकार से: श्री दराड़े, श्री डोंगरे और श्री काटकरे। इन पर कार्रवाई करने की मांग राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष शरद चंद्र पवार गढ़ का महाड़ तालुका अध्यक्ष मुंशी भाई पटेल ने भूमि अभिलेख खाते के उप अधीक्षक के पास लिखित पत्र द्वारा इस विषय का संज्ञान दिया। अब ऐसे में अपनी कुर्सी का रौब जमा कर गरीबों पर अत्याचार करने वाले कर्मचारियों के ऊपर कार्रवाई करने की मांग तो कर दी है। अब कार्रवाई किस तरीके से होती है वो तो आने वाला वक्त बताएगा। इस विषय में कुछ जानकारी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के नेता मुंशी भाई पटेल ने दी, आप खुद सुनिए। महाड भूमी अभिलेख कार्यालयामध्ये अक्षरशः शेतकऱ्यांची पिळवणूक होत आहे। आज जर पाहायला गेलात तर त्या कार्यालयातील कर्मचारी दराडे, डोंगरे व काटकर या 3 कर्मचाऱ्यांनी म्हणजे शेतकऱ्यांना त्या ठिकाणी एकदा शासकीय मोजणीसाठी आपल्या जमिनीची, आपल्या मालकी हक्काच्या शासकीय मोजणीसाठी जमिनीचा जर शेतकरी वर्ग त्या ठिकाणी दाखल झाला तर प्रत्येक वेळेला यांचे खिसे गरम करावे लागत आहेत। मला सांगा, जमीन शेतकऱ्याची, मालक शेतकरी, शासकीय मोजणीचे पैसे शेतकरी भरत असताना सुद्धा जर अशा पद्धतीची लूट होत असेल तर ही कुठेतरी थांबली पाहिजे। आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट या गटाचा मी तालुका अध्यक्ष असल्याने गोरगरीब शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि या 3ही कर्मचाऱ्यांवर कारवाईची आम्ही मागणी केलेली आहे। या कार्यालयातील उपाधीक्षक यांच्याकडे, श्री चौधरी यांच्याकडे आम्ही या 3 कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी केलेली आहे। आणि जर या 3 कर्मचाऱ्यांवर जी शेतकऱ्यांची होणारी लूट, तसेच जो शेतकऱ्यांना त्रास त्या ठिकाणी जाऊन गेल्या 6 महिन्यांपासून शेतकरी हातात झाले आहेत, तरी देखील शेतकऱ्यांची मोजणीसाठी हे कर्मचारी वर्ग अद्याप कान देत नाही आणि त्यामुळे शेतकऱ्यांवर होणारा अन्याय, शेतकऱ्यांची होणारी लूट आणि शेतकऱ्यांना होणारा त्रास यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे मी स्वतः तालुका अध्यक्ष म्हणून मी आंदोलनाचा पत्रही दिलेला आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या गटातर्फे शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी मी नक्कीच आंदोलन करणार। या 3 कर्मचाऱ्यांवर जर कारवाई झाली नाही तर आम्ही तसा पत्र दिलेला आहे आंदोलनाचा। जर कारवाई झाली नाही तर आम्हाला आंदोलनात्मक भूमिका घ्यावी लागेल। म्हणून श्री चौधरी यांच्याकडे आमची विनंती आहे की जे कर्मचारी शेतकऱ्यांना त्रास देत आहेत त्या कर्मचाऱ्यांवर लवकरात लवकर कारवाई करून शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने न्याय द्यावा। रायगढ़ से पराग वड़के की रिपोर्ट।